आदित्य ठाकरे यांनी स्टेटमेंट दिली बाबूबद्दल की हे यांचा बॅकग्राऊंड असा आहे तसा आहे आणि बाबू पुन्हा तेच बोलतोय की माझे हे दैवत आहे म्हणून. किती शर्मेची गोष्ट आहे. 2 टर्म आणि कोविड नंतरची 4 वर्ष, 14 वर्षात त्यांनी असं ठोस असं काम कुठलं गावात केलेलं नाहीये. त्याचा परिणाम काय झालाय की लोकांनी त्यांना नाकारलंय. त्यांनी जर कामं केली असती तर लोकांनी त्यांना डोक्यावर घेऊन उचलले असतं. त्यांनी लोकांनी आम्हाला उभारायची वेळच नसते आली. सूर्यकांत कोळी बाबू हे त्यांच्याच पक्षाचे आहेत. 25 वर्ष खांद्याला खांदा लावून या लोकांनी काम केलं. त्यावेळी यांना कळालं नाही की हे लोक चुकीचं काम करतायत. त्यावेळी बरोबर हातात हात मिळून सगळी कामं करत होते आणि पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर यांना साक्षात्कार झाला. असा एकही वादा नाहीये त्यांचा की त्यांनी अपुरा ठेवलाय. हे कुठेतरी ना सगळ्यांनी याची नोंद घेतली आहे. महाराष्ट्राने, अख्ख्या महाराष्ट्राने त्याची नोंद घेतली आहे. आणि मीच नाही, मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रच मला वाटतं शिंदेमय आणि महायुतीमध्ये जाईल असं मला या क्षणी वाटतं. शिवसेना शिंदे पक्षाचे आणि महायुतीचे उमेदवार आहेत प्रल्हाद वरळीकर यांच्याशी आपण आज थोडक्यात संवाद साधणार आहोत. त्यांची पार्श्वभूमी आणि आता सध्या चालू आहे त्या घडामोडीबाबत आपण जाणणार आहोत. तर चला आपण चर्चा सुरू करूया. सर्वप्रथम आपलं धन्यवाद प्रल्हादजी, आपण साऊथ मुंबईशी जोडले गेलात. आता आपण थोडे तुमची पार्श्वभूमी आपण जाणून घेऊया. आता सध्या माझं नाव प्रल्हाद कमलाकर वरळीकर. मी 193चा महायुतीचा उमेदवार आहे. आणि सर्वप्रथम सांगायची मोठी गोष्ट म्हणजे मी या कोळीवाड्यातील भूमिपुत्र आहे. हा गाव आमचा पारंपरिक म्हणजे पुरातन काळापासून आम्ही इथे रहिवासी आहोत आणि या गावाची सेवा करणं हा माझा धर्म आहे, तो मी पाळतो. आपलं पुढील जे आहे पवित्रा कसा असणार आहे उद्याच होत आहे आणि त्यानुसार तुमची जे तरुण आहे तरुण पण कसं गेलं आणि तुम्ही शिवसेनेशी कसं पुनरुबंध कसं तुमले काय सांगा. पहिली गोष्ट म्हणजे शिवसेनेशी जो माझा संबंध आला म्हणजे मला असं प्रभावित झालो ते कोविड नंतर आणि साहेबांनी 2022 साली जो क्रांती घडवली त्याची नोंद ही जगातील 36 देशांनी घेतली. जो प्रकार झाला साहेबांच्या हातातना, तर त्याला प्रभावित होऊन मी जास्त मी शिवसेनेत प्रवेश केला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पॉलिटिकल जो बॅकग्राऊंड आहे की कोणाची कामं होत नाहीयेत, पॉलिटिकल लोक नेहमी आश्वासन देतात वगैरे, पण माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब जे आमच्या पक्षाचे मुख्य नेते आहेत, यांनी जी कमेंट केली, जे शब्द दिले ते सर्वांचे पूर्ण केलेत. असा एकही वादा नाहीये त्यांचा की त्यांनी अपुरा ठेवलाय. हे कुठेतरी ना सगळ्यांनी याची नोंद घेतली आहे. महाराष्ट्राने, अख्ख्या महाराष्ट्राने त्याची नोंद घेतली आहे. आणि मीच नाही, मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्रच मला वाटतं शिंदेमय आणि महायुतीमध्ये जाईल असं या क्षणी वाटतं. आणि त्यांच्या ज्या कामाचा जो प्रभाव आहे हा एवढा भयंकर आहे ना. एक वादळ असं ना, म्हणजे एकनाथ शिंदे हे जलजल आहे, जलजल आहे. जिथे जातील तिकडे सगळं व्यवस्थित असतं. दुसरा प्रश्न असा आहे की सध्या तिहेरी लढत मानली जाते, पण त्या दोन जे उमेदवार आहेत त्यांच्यापेक्षा आपल्याला कसं वेगळं मानतं. बघा, पहिली गोष्ट ज्या नगरसेविका आहेत आमच्याकडे त्यांनी 2 टर्म आणि कोविड नंतरची 4 वर्ष, 14 वर्षात त्यांनी असं ठोस असं काम कुठलं गावात केलेलं नाहीये. त्याचा परिणाम काय झालाय की लोकांनी त्यांना नाकारलंय. त्यांनी जर कामं केली असती तर लोकांनी त्यांना डोक्यावर घेऊन उचलले असतं. त्यांनी लोकांनी आम्हाला उभारायची वेळच नसते आली. दुसरी गोष्ट म्हणजे जे दुसरे अपेक्ष उमेदवार राहिलेत त्यांच्याच पक्षाचे आहेत. सूर्यकांत कोळी बाबू हे त्यांच्याच पक्षाचे आहेत. 25 वर्ष खांद्याला खांदा लावून या लोकांनी काम केलं. त्यावेळी यांना कळालं नाही की हे लोक चुकीचं काम करतायत. त्यावेळी बरोबर हातात हात मिळून सगळी कामं करत होते आणि पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर यांना साक्षात्कार झाला की आता आम्हाला ही लोक खराब वाटतायत. आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की कालच सन्माननीय उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी स्टेटमेंट दिली बाबूबद्दल की यांचा बॅकग्राऊंड असा आहे तसा आहे आणि बाबू पुन्हा तेच बोलतोय
की माझे हे दैवत आहे म्हणून. किती शर्मेची गोष्ट आहे. हे असं हे समाजाला आणि या इकडच्या लोकांना न पटण्यासारखं आहे. आणि समाज हे हजम पण करणार नाहीये. तुम्हाला पक्षातनं काढलं, तुम्हाला पक्षातनं तिकीट दिले नाही आणि तुम्ही बोलताय ते माझं दैवत आहे. लोक खूप हुशार आहेत, जाणती आहेत आणि लोकांनी आता ठरवलंय की काय करायचं. बरोबर. आता तिसरा प्रश्न असा आहे की सध्या हेच तर येतच, पण यानंतर जे आपण स्थानिक आहात काय काय मदत करणार आहेत ते पूर्ण थोडक्यात सांगा, कारण झालंय पूर्ण आपण सांगितलं त्या पद्धतीने आता शेवट कसा असेल ते मला बघा, माझी ज्या दिवसापासून मी या समाज कार्यामध्ये आलो आहे त्या दिवसापासून माझी प्रथम इच्छा आहे की या पूर्ण विभागाचा सर्वांगीण विकास व्हावा, सर्वांना घेऊन एक विकास व्हावा आणि तो विकास चांगल्या प्रकारचा असावा, सुखसुविधा त्यांना मिळाव्यात. दुसरी गोष्ट म्हणजे माझा कोळी समाज हा मच्छीमारीचा आहे. त्या मच्छीमारीला जेवढ्या काही सुखसुविधा देता येतील त्या मी करणार आहेत. वॉटर मीटर गटर हा प्रश्न मी पूर्णपणे सोडवणार आहे आल्यानंतर. आणि माझा दुसरा विभाग आहे प्रभादेवीचा, त्या विभागाचा पण सर्वांगीण विकास व्हावा. तिकडचा राहिलेला जो विकास थांबलाय तो कुठेतरी पूर्ववत चालू करावा, यासाठी मी प्रचंड प्रयत्न करणार. आपण आता मुद्दांकृत चर्चा केलेली आहे. जाणून घेतले जी 3 मतं होती त्यांची पार्श्वभूमी, त्यानंतर विरोधकांपेक्षा ते किती वेगळे होते, आणि चौथा आहे तो सर्वांगीण विकास, ते स्थानिक आहेत त्यानुसार त्यांचं जे विभागाचा विकास आहे तो त्यांनी त्यांच्या शब्दात मांडलाय. तर हे पूर्ण आहे, याच्यावर तुमची काय मतं आहेत ते आम्हाला कमेंटद्वारे नोंदवा पूर्णपणे. आणि साऊथ मुंबईच्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरामॅन प्रतीक सोबत मी हर्ष सावंत. आपण पाहताय साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. धन्यवाद. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.